नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती श्री स्वामी समर्थ देशी महाकाळ. तर माझ्या सासूबाईंनी काल खूप सारे कैरी आणलेल्या, तर मी विचार केला की काय बनवू स्पेशल. तर मग मला आठवलं की कैरीपणा बनवूया. तर कैरीपणासाठी ना तर मी कुकरमध्ये कैरीपणासाठी 7-8 मस्त कैऱ्या उकडून घेतलेल्या आहे. तुम्ही बघू शकता इथे. आता मी या कैऱ्या काढून घेते आपल्या प्लेटमध्ये. मस्त अशा मऊ झालेल्या आहेत, वास पण चांगला सुटलाय. आता मी ते कैऱ्या काढून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला ह्याचं पूर्ण हे करून घ्यायचं आहे, साल काढून त्याच्यामधला गरगाट करून घ्यायचं आहे. आता या कैऱ्या गरम आहेत तर ते थंड करायला ठेवायचे. थंड झाल्यावर मग त्याचे साल काढायचे. आता आपली इथे कैरी थंड झाली. आता बघू शकतो आपण. आता हे देठं काढून घ्यायचे आणि साल पण मस्त काढायचे. आता मी ते सगळ्या कैरीचे कोय काढून घेतले. आता त्याचं हे काढून घेऊया आपण. असं वरचं पूर्ण हे. आता मी इथे कैरीचं पूर्ण गरगाट काढून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता इथे. आता मी ते मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकत आहे. मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ते टाकलेलं आहे. कैरीचा गरगाट टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं गूळ टाकते. थोडंसं तुम्ही बघू शकता गूळ ते पण टाकते थोडंसं, म्हणजे आंबट गोड टेस्ट लागते, मस्त लागते खायला. आता मी थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकते. धुवून घ्यायचे मस्त येतं. आणि बारीक असं पिसून घ्यायचं. आता मी ते बरणी घेतलेली आहे. त्याच्यामध्ये हे कैरीचे जे गर असतं ना, कैरीच्या गराची जी पेस्ट केली आहे ना, मी ते टाकून घेते. मग जर आपल्याला कधी ज्यूस बनवायचा असेल तर आपण हे 2-3 चम्मच ग्लासामध्ये काढून बनवू शकतो. जिराची पेस्ट टाकून, ब्लॅक पेपर टाकून, मस्त काळा नमक टाकून. आता आपण हे जे भरून घेतलेलं आहे तर आता आपण ग्लासामध्ये सर्व करू. आता मी इथे ग्लास घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता ग्लासाला पण मस्त सजवलं आहे मीठ आणि मसाला लावून वरून. आता मी त्याच्यामध्ये कैरीचं जे काढलेले ना, कैरीची जी पेस्ट केली आहे ना ती टाकते 2 चम्मच त्याच्यामध्ये. बघू शकता तुम्ही 2 चम्मच टाकते इथे. कैरीचं गर टाकल्यावर मी आता बर्फ टाकते इथे. बर्फ टाकला, थंड पाणी टाकते फ्रीजरमधलं. मस्त गार. आपलं जास्त पण पातळ नाही करायचं, व्यवस्थित करायचं. करून घेतलं. आता मी याच्यामध्ये भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकते थोडीशी, टेस्ट चांगली येते. आणि ब्लॅक पेपर पावडर टाकते थोडीशी. आणि आपल्याला इथे घ्यायचं आहे काळं मीठ घ्यायचे, चवीनुसार जेवढं आवडेल तेवढं. मी थोडंसं टाकते आता. आणि आता हे फिरून घ्यायचं आपल्याला मस्त. कैरीचं पण रेडी झालेलं आहे आपल्या इथे. बघू शकता तुम्ही. आता आपल्या इथे थंडगार कैरीपणा रेडी झालेला आहे. तुम्ही बघू शकता मस्त.
उन्हाळ्याच्या दिवसात खूप छान लागतं. माझ्याकडे आता आईने कैरी घेऊन ठेवलेल्या, आता जास्त राहिलेल्या, तर वेस्ट होण्यापेक्षा मग मी कैरी पण बनवले तुमच्यासाठी. तुम्हाला जरी व्हिडिओ माझा आवडला असेल तर शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.